पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरू आहे। काल झालेल्या सामन्यात पुरुषांच्या क्लब थ्रोच्या F51 प्रकाराच्या अंतिम सामन्यात भारताच्या धरमबीरनं स्पर्धेतलं चौथं सुवर्ण पदक भारताला जिंकून दिलं। त्यानं 34.92 मीटरपर्यंत क्लब थ्रो केला, तर याच प्रकारात भारताच्या प्रणव सूर्यानं 34.59 मीटर क्लब थ्रो करत कांस्य पदकाची कमाई केली। भारताचा तिरंदाज हरविंदर सिंगनं भारताला तिरंदाजीतलं पहिलं सुवर्ण तर स्पर्धेतलं 5वं सुवर्ण पदक मिळवून दिलं। पुरुष एकल रिकर्व्ह ओपन प्रकारात इराणच्या मोहम्मद अमेरीचा 7-3 असा पराभव करत त्यानं ही कामगिरी केली। पुरुषांच्या उंचवडीमध्ये T63 प्रकारात भारताच्या शरद कुमारनं रौप्य पदक जिंकलं। भारताच्या मरियप्पन थंगावेलूनं स्पर्धेत 3 पदकं मिळवत विक्रम केला आहे। काल झालेल्या उंचवडीच्या T63 प्रकारात त्यानं कांस्य पदक जिंकलं। भालाफेकच्या F46 प्रकारात भारताच्या अजित सिंग आणि सुशांत सिंगनं अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली। अजितनं 65.62 मीटर भाला फेकला। गोळाफेक F46 प्रकारात पुण्यातल्या सचिन खिलारीनं रौप्य पदकाला गवसणी घातली। ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या 100 मीटर T12 राऊंड 1 धावण्याच्या प्रकारात सिमरन शर्मानं उपांत्य फेरी गाठली आहे। काल दिवसभरात झालेल्या सामन्यात भारतानं 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह 9 पदकांची कमाई करत एकूण 24 पदकं जिंकत पदक तालिकेत 13 क्रमांकावर झेप घेतली आहे। पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री